केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादिसाक्षिभूतम् आदितं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुर्नमामि सच्चिदानन्द सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महावीर महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। वृत्तीचे सामान्य लक्षण आणि भेद। वृत्तीचे सामान्य लक्षण आणि भेद। वृत्तीचे सामान्य लक्षण आणि भेद। अहम ब्रह्मास्मि या वृत्तीने कार्यसहित अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते। हा वेदांताचा सिद्धांत आहे। त्यात आजची जिज्ञासा होते की वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। असे वृत्तीविषयी 3 प्रश्न आहेत। वृत्ती कशाला म्हणायचं, वृत्तीचं कारण कोण आहे आणि वृत्तीचं फल काय। प्रयोजन म्हणजे काय, फल आहे ना। वृत्ती कशाला म्हणावं, नेमकं वृत्तीचं स्वरूप काय आणि वृत्तीचं कारण कोण आहे ना, आणि वृत्तीचं फल काय। असे 3 प्रश्न आहेत आणि 3 प्रश्नावर 8 प्रकाश येतात। वृत्ती प्रभाकर ग्रंथ। वृत्ती कशाला म्हणायचं, वृत्तीचं कारण कोण आहे, वृत्तीचं प्रयोजन म्हणजे फल काय। असे किती आहेत, 3 प्रश्न। कोणते कोणते येते का म्हणा। वृत्ती कशास म्हणावे। पाठीमागे म्हणा। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे। वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे। वृत्ती कशास म्हणावे आणि वृत्तीचे कारण कोण आहे। वृत्तीचे प्रयोजन काय आहे।
म्हणावे वृत्तीचे कारण काय आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशास म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशास म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशास म्हणावे वृत्तीचे कारण काय आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण काय आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय वृत्ती कशात म्हणावे आणि वृत्तीचे कारण कोण आहे व वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे आणि वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावी आणि वृत्तीचे कारण कोण आहे आणि वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावी वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय आहे वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे वृत्तीचे प्रयोजन काय वृत्ती कशात म्हणावे वृत्तीचे कारण कोण आहे प्रयोजन काय आहे वृत्तीचे
परमार्थामध्ये वृत्तीला खूप महत्व आहे. कशाला? का तर वृत्ती जी आहे हीच दुःखाची निवृत्ती करणारी वस्तू आहे. पूर्ण दुःखाची निवृत्ती करणारी कोण आहे? वृत्ती आहे. वृत्ती आहे ना. वृत्तीचे अभंग सुद्धा तुकाराम महाराजांचे आहेत. समचरण दृष्टी काय काय कुठं? येथे माझे समचरण दृष्टी समचरण कशास म्हणावं? वृत्तीचं आणि वृत्तीचं असे 3 प्रश्न आहेत आणि 3 प्रश्नावर हा वृत्ती प्रभाकर ग्रंथ आधारित आहे. वृत्तीवरच आधारित आहे. 8 प्रकाश आहेत. 3 प्रश्नाचे फक्त वृत्तीचे किती? 8 प्रकाश आहेत. मग हा वृत्ती प्रभाकर ग्रंथ म्हणजे वृत्तीचं पूर्ण ज्ञान करून देणारा ग्रंथ आहे ना. आता हीच वृत्ती तुमच्या दुःखाची निवृत्ती करणारी मैत्रीण आहे. आता अंतःकरण आहे. अंतःकरणातून वृत्त्या उगम पावतात. काही वृत्त्या विषयाकडे जातात आहे ना. जास्त वृत्त्या कोणीकडे फोपावतात? विषयाकडे. काही डोळ्या वाट निघतात वृत्त्या, काही काना वाट, काही नाका वाट, काही जिवे वाट, काही त्वचे वाट आहे ना. तर त्याच्यामधली एक भाग्यवान वृत्ती आहे. ती भाग्यवान वृत्ती कोणती आहे? काही देहाकार वृत्ती आहे, काही जीवाकार वृत्ती आहे का? आहे ना. विषयाकार आहे. ती वृत्ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्ती आहे. अहम देहास्मी वृत्ती नाही. अहम कर्ता भोक्ता वृत्ती नाही. अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करून देते. फक्त एक वृत्ती. मग अशा अनंत वृत्त्या उत्पन्न जरी झाल्या तरी ह्या
काही अंशात दुःखाच्या निवृत्ती घेतात, काही 3 वृत्त्या येतात, प्रिय मोद परमोद. ह्या पण काय वरती आनंद देतात. काही वस्तू पाहिली की आनंद वाटतोय, हातात घेतली की आनंद, भोगलं की आनंद. पण हा क्षणिक आनंद आहे. ते आनंदमय कोश जे म्हटलं जातं, प्रिय मोद प्रमोद, हे विषयाचा आनंद आहे. कशाचा आनंद आहे? विषयाचा आनंद आहे. आणि हा जो आहे तो कायमस्वरूपी आनंद आहे, नित्य आनंद आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती पाहिजे. आता माझी वृत्ती कशी आहे? अहम ब्रह्मास्मी आहे काय? नाही. अहम देहास्मी. मी देह आहे का मी परमात्मा आहे? वृत्ती कशी आहे? मी देह है ही वृत्ती आहे का मी परमात्मा ही वृत्ती आहे? तर मी परमात्मा आहे ही वृत्तीच फक्त आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणार आहे. आता ही वृत्ती कुठे उत्पन्न होते काय? आता जेव्हा मंत्र म्हटल्या जातात आहे नाही, त्या मंत्रानं अहम ब्रह्मास्मी वृत्ती उत्पन्न होती काय? मंत्र जपल्यावर ही वृत्ती उत्पन्न होते का? मंत्रानं होत नाही. मग ही वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न कशानं होती? भजनानं होते काय? तीर्थाटन केल्यानं होते काय? उपास तापास केल्या होते काय? दान पुण्य केल्या होते का? मग कशानं होते? हो, कशानं वरती होती? मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे ही वृत्ती कशानं उत्पन्न होते? ध्यान करू, ज्ञान करू, संत संगती करू, अध्यात्मशास्त्र श्रवण केल्यानं, संत संगत केल्यानं, ज्ञान केल्यानं. चला पुढे. महावाक्यानं. ठीक आहे, चला पुढे. बरोबर आहे. चला पुढे. हो नाही, वृत्ती होती उत्पन्न कशानं? गावडीच्या होती का ती? हो, संत संगती. चला पुढे. सर्व म्हणून निर्देशन केलं. चला पुढे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली. वरती उत्पन्न होते. तिचं काय काम आहे? मला तिचं कामच नाही ना काही. हा, चला. तर अहम ब्रह्मास्मी वृत्ती उत्पन्न होते. ब्रह्मनिष्ठ गुरु लागते. कोणता गुरु पाहिजे? ब्रह्मनिष्ठ गुरु. आणि महावाक्याच्या द्वारे ही शिष्याच्या आतमध्ये वृत्ती उत्पन्न करून देतात. नाही तर कशानंच होत नाही. कशानंच होत नाही. किती मनानं ग्रंथ वेदांताचे वाद, कशाचे वाद, ज्ञानेश्वऱ्या वाद, गाथे वाद, काही बी वाद, तू देहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. आता आहे पहा, आता तुम्ही अनुभव पहा ना, लाभ कशाला? तुम्हाला कोणीतरी आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणणारा भेटला का? कोणी? कोणता महाराज भेटला का?
आणि कोणत्या महाराजाबरोबर राहणार भेटलं काय? भेटलं? काहून भेटलं नाही? याला गुरु नाही. आणि गुरु जे आहे ते फुटक्या कपाळाचं आहे. दोघं कपाळ फुटके फिरतात. दोघांचे कपाळ फुटलेले आहेत. एक बॅग वागिणारा शिष्य आणि गुरु, दोघं फुटक्या कपाळाचे. अशापासून काहीच फायदा होत नाही. पण जी वृत्ती आमचं एक काम करणारी आहे की पूर्ण दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करून देणारी एक वृत्ती आहे, ती वृत्तीच आमच्यामध्ये उत्पन्न नाही झाली. म्हणून नुसत्या वृत्तीचं थैमान उत्पन्न झालेलं आहे. आज गोंधळ झालेला आहे नुसत्या वृत्तीचा. काही माणसं मला काही सुधरणं झाले कामून नुसत्या वृत्त्या उत्पन्न झाल्यामध्ये. एक गेली की एक गेली की एक गेली की एक गेली की एक. आणि काही तर त्या ह्याच्यामध्ये वरतीमध्ये लाटामध्ये वाहत चालले. तर तीराला लागायले कोण? जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. म्हणजे गुरुनं मला महावाक्याचं ज्ञान दिलं. काय दिलं? महावाक्याचं. ज्ञानेश्वर हे ना, महावाक्याचे नि नावे गुरु कृपेचे नि ठावे. माता हात ठेविला नाही थोपटुनी जागा केला. कोण केला? महावाक्य. मंत्रतंत्र जागा होतं का? म्हणून तुम्हाला म्हणतो मंत्रतंत्र जपू नका, अजिबात जपू नका. जपताल तर तुम्ही मातीत जाताल. माळी वेळी काही जपायचं नाही अजिबात. काही कशाला काही कपाळाचा गुरु म्हणून लावायचंच नाही. नाही तुम्हाला ऐका का ना का आम्हाला काय करायचं हे तुम्हाला वाटायले. हे एवढ्या लोकांच्या विरोधामध्ये बोलायला लागले, त्याचं कारण आहे त्याच्यापासून दुःख निवृत्त होत नाही. यांना दुःख भोगायची सवय लागलेली आहे. भोगू द्या त्यांना माळी जपून. तुम्हाला जपायची गरज नाही. आतमध्ये माळ चालू दे. अंतःकरणामध्ये कोणती माळ? निरंजन माला. निरंजन माला. या देहरूपी घटामध्ये मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, ही महावाक्यातून निघालेली होती. गुरुनं सांगितलं ते परमात्मा तू है. सोहम माळा. सोहम म्हणजे मी स्वयं प्रकाशित आहे, मी जगाला प्रकाशित करणारा आहे. आता हा स्वयं प्रकाशित जगाला प्रकाशित करणारा, मी स्वयं प्रकाशित म्हणल्या कोणती वृत्ती झाली? परमात्माकार झाली का झाली? परमात्माकार झाली. त्यालाच ब्रह्म म्हटायचं. परमात्म्यालाच काय म्हटलं? ब्रह्म. फक्त हीच एक वृत्ती अंतःकरणामध्ये राहायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी. आणि ते वेदांताच्या चिंतनापासून तुम्हाला दररोज कितीतरी वेळा तुमच्याकडून म्हणून घेतलं जातं की मी परमात्मा. पण ती वृत्ती तुमची काय होती? बुडती तवाची. थोडी नागिनीसारखी फडा काढते आणि पुन्हा फडाच काढत नाही. इथं आता फडा काढते हिच्या फडा बी काढते, फुसकाऱ्या बी मारती आणि पुन्हा जी फडा खाली घालती पुरावर निघतच नाही तिला. आता पाणी बोलाय झालं मी कोण आहे? परमात्मा. काढा पा फडा, काढा फडा दे. एक वेळ फुसकाऱ्या मारती, जे खाली घालती पुन्हा
तसं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती पूर्ण तुमच्या दुःखाची निवृत्ती करते. आणखीन याचा अर्थ थोडक्यात सांगतो, जोपर्यंत तुमची परमात्मा बुद्धी होणार नाही तोपर्यंत तुमचं जन्म मृत्यू दुःख हे समाप्त होत नाही. आता आपल्यावर जास्त संस्कार कशाचे घातलेत? कर्म आणि उपासनेचे जास्त संस्कार घातले लोकांनी. कशाचे? कर्म आणि उपासनेचे. जास्त कोण्या कर्माचे घातलेत? जास्त कोण्या कर्माचे संस्कार घातले आपल्यावर? जास्त कोण्या कर्माचे संस्कार आपल्यावर घातलेत? सकाम कर्माचे. कोण्या कर्माचे? इच्छा धरून कर्म करणे, कर्माचा अहंकार घेणे, असे आपल्यामध्ये संस्कार घातलेले आहेत. सकाम कर्माचे घातले. सकाम उपासनेचे घातले. देवानं मला काहीतरी द्यावं, केलेल्या कर्माचं फळ मिळावं. आता पहा, प्रत्येक मुलगा शाळेमध्ये शिकतो, त्याला विचारावं तू शाळेमध्ये का म्हणून शिकायला? तू शाळेत का म्हणून शिकायली? माहित नाही. त्या माईला माहित आहे का का म्हणून शिकायली? माती प्रत्येकामध्ये हा हेतू आहे, मी नोकरी मला लागावं. ही सकामता भरलेली आहे का कोणती भरलेली आहे? आता ही एक थोडी एकदा लबाड बोलली, एकदा खरं बोलली. तिला वाटलं नोकरी बोलल्या सकामता झाली, मी ज्ञाना करता बरायची. ज्ञाना करता कोणी शिकणं झालंय? सकामता कर्मामध्ये काय? आणि तेवढ्या पुढं जाऊन याला नोकरी न लागू द्या. त्याच्या घरचे मायबाप म्हणतात एवढं शिकून पोराचा काय फायदा झाला? एवढं शिक्षण घेऊन लाखो रुपये शिक्षणाला घातले, आज लेकरू मोकार फिरायला लागले. त्याच्यापेक्षा याला धंदा करून दिला असता तर बरं झालं असतं. एवढा पैसा बर्बाद झाला. मग पोराच्या कानावर ते शब्द ऐकू येतात, खरंच माझ्या मायबापाला नाही एवढं बुडीलं, मग मला तरी जीवन धरून काय करायचंय? नोकरीचं लागत नाही, चला आता काय करू? फाशी घेऊ, एंडीन पिऊ आणि मरून जाऊ. हे सकाम है का निष्काम है? हे सकाम कर्माचे संस्कार आमच्यावर जास्त लागलेले आहेत. सकाम कर्माचे. अरे ज्ञान घेऊन मी आणखी काही बी धंदा करू शकतो. याच्याकरता शिक्षण असते का? नोकरी करण्याकरता शिक्षण असते. विद्या आहे ती, त्या विद्येवर कुठेही वापर करता येते. त्या विद्येला जसा खिशामधला पैसा कुठेही खर्चता येते, तसं ज्ञान कुठेही बी त्याचा व्यवहारात उपयोग होत नाही का? होतो. पण नेमकं याला सवय कशी लागली? सकाम कर्माची. त्याच्यावर संस्कार घातले तसे सकाम कर्माचे. आता पहा, निष्काम कर्माचे संस्कार कोणा माहिती? केव्हा तरी ती बाई राहून म्हणतीस मी घरामध्ये एवढं काम करते, पण मला कोणी म्हणत नाही की एवढं काम केलं. म्हणजे तिला सुद्धा इच्छा आहे मौज कोणतरी कोण कौतुक करावं म्हणून. सकामता जास्त भरलेली आहे, निष्कामता नाही. हा
तर हे जास्त घातलेले याच्यामुळं ते अहम ब्रह्मास्मीकडे जायचं झाले ते पुन्हा पुन्हा वापस फिरायले पुन्हा पुन्हा वापस फिरायले. पण लक्षात घ्यायच्या करता सद्गुरू ब्रह्मनिष्ठ लागतं तेव्हा या अहम ब्रह्मास्मीवरती तिथं उत्पन्न होते. बाकी गुरु ब्रह्मनिष्ठ नसत तर बाकी या कर्म उपासक गुरुपासून ही वृत्ती केव्हाही होत नाही. मग शेवटी परिणाम काय झाला, ही वृत्ती न उत्पन्न झाल्यामुळं सुखे घालावे गर्भवासी. कुठं घाला म्हणजे नरकामध्ये. भगवंताला अगोदरच म्हणून ठेवले, भगवंता मला सुखान घाल. गर्भामध्ये सुख असते. आपेशी आहे हे कोण आहे, आपेशी. याच्या हाताला यश आलं नाही. आता आपण बी कधी कधी म्हणतो सुखे सुखे घालावे न घालावे गर्भवासी. हा तिथं न लावायचं. आपल्याला दिमाग दिलेला आहे भगवंतानं. कोणाला घालायचं घाल द्या. आपेशी म्हणावे आपेशी. अहम ब्रह्मास्मीवरतीनं पुन्हा गर्भवास नाही. आणि एवढंच करायचं आपलं, दुसरं काही करायचं नाही. जीवन असं मस्त बनवायचं की आनंदमय जीवन. मी परमात्मा हा आनंद रूप आहे. परमात्मा होऊन जीवन जगायचं. बाईचं नाटक करायचं, बुवाचं नाटक करायचं. आणि परमात्मा आतमध्ये भाव ठेवायचा. आणि बाई बुवाचं काय करायचं, किंवा माईचं नाटक करायचं. मग कोणाचे नाटक करा दिवसभर झालं. दिवसभर नाटकाला सुरुवात. आता कोणाचं करता तुम्ही? आता पेशंटचे काळजी म्हणजे डॉक्टर साहेबांचं नाटक करायचं. आता मध्ये भाव परमात्मा ठेवायचा आहे ना. आणि बाहेर नाटक हे पाहिजे. असा दिवस गेला पाहिजे. 9टंकीमध्ये दिवस गेला पाहिजे का कसा गेला पाहिजे? 9टंकीमध्ये. मध्ये भाव परमात्मा, मी परमात्मा याच्यापासून हलायचं नाही. आणि नाटक करायचं. मग जे बी पात्र आलं ते करायचं. काय एवढं माईचं करा, बापाचं करा, भावाचं करा, बहिणीचं करा, मित्राचं करा, शत्रूचं करा, कोणाचं बी करा. नाटक आहे ते काय नाटक. मग मध्ये भाव मात्र परमात्म्याचा. अहम ब्रह्मास्मीवरती मी परमात्मा आहे. माझ्यापेक्षा परमात्मा दुसरा नाही. दुसरा परमात्मा म्हणलं की काय होणार आहे? बीजो देव माने जे कोई. म्हणा यज बंधन तेने होई. बीजो देव माने जे कोई, येज बंधन तेने होई. आपल्यापेक्षा देव वेगळा मानला की बंधनामध्ये सापडला. त्याच्याकरता साधूनं तुम्हाला त्याच्यामध्ये इकडे याचं साधू होऊन या म्हणायचं कारण तेच आहे. आता हा उपदेश फक्त साधूला, बाकीच्याला हा उपदेश करता येत नाही. ज्ञान सांगता येत नाही. 2 वर्ग असे विषयी पामर, त्याला ज्ञानाचा बोध नाही. त्याला कर्म उपासना सांगितलं जाते. काय सांगितलं जाते? कर्म उपासना सांगितलं जाते. त्याला ज्ञान सांगितलं जात नाही. फक्त साधूला ज्ञान सांगता येतं. विषयी पामराला ज्ञान सांगता येत नाही. मग त्याला काही बी सांगा, मंत्र सांगा, काही सांगा, काही सांगा, काही सांगा. म्हणतो साधूलाच बोध होतं. साधू बोध झाला नोरोनिया ठेला. ठाईची मुलाला अनुभवे. म्हणून अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ही वृत्तीच आहे. मग या अज्ञानाला काय करते ती? ज्ञानाची वृत्ती. अहम ब्रह्माची वृत्ती कशाची? ज्ञानाची. एकच वृत्ती काम करणार आहे. बाकी सगळ्या वृत्तीला खलास करते, अज्ञानालाही खलास करते, कार्यालाही खलास करते आणि कारणालाही. आणि ती परमात्म्याशी एकरूप होते. एकच वृत्ती आपल्या याच्यामध्ये, ती म्हणजे परमात्मा वृत्ती. बाकी सगळ्या वृत्त्या मग दुःख
देणारे आहेत असं लक्षात घ्या. अवधूत चिंतन